हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते, डिसॲडव्हान्टेजेस कोणते, त्याचे टाईप्स कोणते, या सर्व गोष्टी बघणार आहोत. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देणार आहे आणि त्या उदाहरणावरून आपण पुढे जाऊन अनेक गोष्टी बघणार आहोत. असं कन्सिडर करा की एक एक्स नावाची व्यक्ती आहे, ती रेल्वे स्टेशनवरती गेलेली आहे किंवा एअरपोर्टवरती गेलेली आहे आणि तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याला बँकेचं एक ट्रान्झॅक्शन करायचं होतं, आपल्याला वाय व्यक्तीला एक अमाऊंट पाठवायची होती आणि ती आपल्याला राहिलेली आहे आणि अर्जंटली आपल्याला ती पाठवायची आहे. ती एक्स व्यक्ती काय करणार आहे, आपला डेटा ऑन करणार, जी काही तिची अमाऊंट असेल ती वाय व्यक्तीला ट्रान्सफर करणार आणि तिथून पुढे तो त्याच्या कामाला जाणार. आणि त्याच्यानंतर त्याच्या असं लक्षात येतं की त्याचं अकाउंट हॅक झालेलं आहे आणि काही प्रमाणात अमाऊंट ही स्टोलन झालेली आहे किंवा चोरीला गेलेली आहे. मग अशा वेळेस ती व्यक्ती बँकेत जाईल, तिथे चौकशी करेल की काय झालं, कशा पद्धतीने झालं आणि त्या ठिकाणी लक्षात येईल की हॅकर्सने त्याचा डेटा हॅक केला. डेटा हॅक केला म्हणजेच काय, त्याचं युजर नेम पासवर्ड चोरीला गेलं आणि त्याचाच यूज करून जे काही हॅकर्स असतात त्यांनी ती सर्टन अमाऊंट काढून घेतली. मग हे का झालं, तर त्याने जे ट्रान्झॅक्शन केलं ते पब्लिक वायफाय वरून केलेलं, त्याच्यामुळे त्या ठिकाणी सिक्युरिटी नसल्यामुळं त्याचा डेटा काय झाला, हॅक झाला. प्रत्येक वेळेस असं होईलच असं नाही, पण ही सिच्युएशन आपल्याला अवॉइड करायची असेल तर आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स वापरू शकतो. मग व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स म्हणजे नेमकं काय, तर आता आपण बघूयात. VPN स्टँड्स फॉर व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क. म्हणजेच काय, व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा शॉर्ट फॉर्म काय आहे, VPN. It is a network that you can connect to which will help you to protect your online security and privacy. जसं मी मघाशी सांगितलं तसं की तुमची ऑनलाईन सिक्युरिटी आणि प्रायव्हसी प्रोटेक्ट करण्यासाठी आपण व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरणार आहोत. नेटवर्क म्हणजे काय, 2 or more इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस कनेक्टेड टू इच अदर. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस जे आपण डेटा ट्रान्सफरसाठी वापरणार आहोत ते एकमेकांना कनेक्ट केलेले असणार आहेत. मग तो तुमचा मोबाईल असू शकतो, कम्प्युटर असू शकतो, लॅपटॉप असू शकतो, टॅब असू शकतो, एनिथिंग. मग VPN कसं वर्क होतं, तर ॲक्च्युली इट इज लाईक अ टनेल. टनेलचा जरी शब्दशः अर्थ बघितला तर टनेल म्हणजे काय, एक रॅपअप आणि त्याच्या आतून तुमचा डेटा काय होणार आहे, पास होणार आहे जिथं तुम्हाला पाठवायचा आहे तिथं. आणि ज्या वेळेस हा डेटा तुम्हाला पाठवायचा आहे तो प्रॉपरली एन्क्रिप्ट करून पाठवला जातो. एन्क्रिप्शन म्हणजेच काय, तर थोडक्यात त्याचं रूपांतर एका वेगळ्या कोडिंगमध्ये लँग्वेजमध्ये केलं जातं. कोड तयार होतो आणि तो पुढे काय केला जातो, पास केला जातो. आहे असा डेटा पुढे पाठवला जात नाही. त्याच्यामध्ये काय केल्या जातात, एन्क्रिप्शनचे टेक्निक्स असतात. ते टेक्निक्स वापरून कोडवर्ड, थोडक्यात काय एन्क्रिप्ट करतो म्हणजेच काय करतो, कोडवर्ड्स तयार होतात आणि मग क्लायंट कोडवर्ड्स पाठवणार ते आणि सर्व्हर साईडला ते रिसीव्ह होतात आणि त्या ठिकाणी काय होतं, डिक्रिप्शनची प्रोसेस होऊन ओरिजिनल डेटा काय केला जातो, रिट्राईव्ह केला जातो. मग हे VPN कोण कोण वापरू शकतं, तर जसं मघाशी सांगितलं तसं एखादा सिंगल व्यक्ती सुद्धा VPN नेटवर्क स्वतःच्या मोबाईलवरती वापरू शकतो. मोठे मोठे ऑफिसेस त्यांचा डेटा प्रायव्हसी जपण्यासाठी VPN क्रिएट करू शकतात. अनेक कंपन्यांचे ऑफिसेस हे आउटडोर असतात, म्हणजे एक शाखा एका गावात, एक शाखा दुसऱ्या गावात, कदाचित एक शाखा भारतात, दुसरी शाखा अमेरिकेत, एनिथिंग. मग अशा वेळेस ह्या ऑफिसमधला डेटा हा त्यांच्या पुरताच मर्यादित राहण्यासाठी, त्यांचा डेटा हॅक न होण्यासाठी VPNs वापरले जातात. मग हे जे VPNs असतात त्यांचं कामकाज कसं चालतं, तर समोर एक डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम वरून मी तुम्हाला सांगणार आहे की व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स ऍक्च्युली कसं काम करतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणतोय किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन म्हणतोय त्यावेळेस 2 महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज यामध्ये इन्क्लूड होतात. एक असतो क्लायंट आणि एक असतो सर्व्हर. क्लायंट म्हणजे काय,
जो की सर्व्हिस देणार आहे. सर्व्हर म्हणजे काय, जो सर्व्हिस देणार आहे, आणि क्लायंट म्हणजे काय, जो सर्व्हिस यूज करणार आहे. आणि ह्या सर्व ज्या गोष्टी होणार आहेत त्या विदाऊट इंटरनेट होणार नाही. तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत म्हणजेच तुम्हाला काय, इंटरनेट पाहिजेच. ठीक आहे. आता समोरच्या डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावरून आपण तो मगाचा सिनारिओ बघूया. युअर डिव्हाइस म्हणजेच काय, तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, त्याच्यावरती तुम्हाला काय करावं लागतं. जर तुम्हाला व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरायचं असेल तर त्याचे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स असतात. मग हे सॉफ्टवेअर पेड असतील किंवा फ्री असतील. म्हणजे काही काही जसं सबस्क्रिप्शन बेस्ड असतात. मंथली सबस्क्रिप्शन म्हणजे काय, आपण महिन्याच्या महिन्याला त्याचे चार्जेस भरणार, जसं आपलं मोबाईल रिचार्ज असतो तसंच VPNचा पण काय असेल, रिचार्ज असेल. ते कसे असतील, पेड असतील. आणि काही VPN सॉफ्टवेअर्स कसे आहेत, फ्री आहेत. युजरला कोणतं हवं त्याच्यावरून ते ठरणार आहे. मग नेहमीप्रमाणे फ्री आहे म्हणजे त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस जास्त प्रमाणात असतील, आणि कॉस्टली आहेत म्हणजे त्याचे ऍडव्हान्टेजेस हे हाय असणार आहेत. किंवा पैसे देऊन असेल तर त्याचे ऍडव्हान्टेजेस हे जास्ती असणार आहेत, त्याचे फीचर्स जास्ती असणार आहेत. मग सुरुवातीला काय करावं लागतं, जर तुम्हाला VPN वापरायचं असेल तर तुमचा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, कम्प्युटर असेल, त्याच्यावरती तुम्हाला काय करायचंय, VPN सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचंय. हे VPN सॉफ्टवेअर काय करतं, आता तुमचा मोबाईल आणि तुमचा लॅपटॉप काय झाला, VPN क्लायंट. आणि मग हे सॉफ्टवेअर काय करतं, तुम्हाला जो काही डेटा दुसऱ्या व्यक्तीला पाठवायचा आहे तो डेटा एन्क्रिप्ट केला जातो. मगाशी सांगितलं तसं एन्क्रिप्ट करणे म्हणजे काय, तो डेटा एका न समजता येणाऱ्या कोड मध्ये ट्रान्सलेट करणे. मग हा कोड मध्ये ट्रान्सलेट करण्यासाठी किंवा हे एन्क्रिप्शन करण्यासाठी VPN हा अनेक VPN प्रोटोकॉल्स वापरतो. प्रोटोकॉल म्हणजे काय, तर रूल्स अँड रेग्युलेशन्स. प्रोटोकॉल म्हणजे काय, रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे VPN ज्यावेळेस काम करणार आहे त्यावेळेस त्याचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स असतील ज्याचा वापर करून पुढचं ट्रान्समिशन होणार आहे, पुढच्या गोष्टी होणार आहेत. तर ह्या रूल्स अँड रेग्युलेशन्स नी काय बनलेले असतात, प्रोटोकॉल. हे प्रोटोकॉल कोणते आहेत ते आपण पुढे जाऊन बघणार आहोत. पण वेगवेगळे प्रोटोकॉल्स असतात आणि जशी रिक्वायरमेंट आहे तसा प्रोटोकॉल वापरला जातो. मग ह्या प्रोटोकॉल्सचा यूज करून डेटा एन्क्रिप्ट केला जातो. हा एन्क्रिप्ट केलेला डेटा VPN टनेल मधून पास होतो. बघा समोर चित्रात तुम्ही बघू शकता, VPN टनेल म्हणजे दोन पॅरलल लाईन्स दाखवलेल्या आहेत. ऍक्च्युली VPN टनेल म्हणजे काय, थोडक्यात एक त्याला पॅकेज किंवा एक रॅपर तयार होतं त्या डेटाच्या भोवती, आणि ते आपण पुढे कुठे पाठवणार आहोत, VPN सर्व्हरला. मग हे VPN टनेल, जसं मी मगाशी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही एखादा डेटा पाठवताना अनेक हॅकर्स हे काय करत असतात, तुमचा डेटा सतत स्पाय करत असतात, त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात. आता खाली तुम्ही बघू शकता, ऍडव्हर्टायझेस आहेत, गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, हॅकर्स आहेत, ते तुमचा डेटा फेच करण्याचा प्रयत्न करतात. पण ह्या ठिकाणी VPN टनेल बनवल्यामुळे काय होतंय की ते त्या डेटा पर्यंत जाऊ शकत नाहीयेत. VPN टनेल क्रिएट्स सिक्युरिटी अराउंड युअर डेटा. तुमच्या डेटाला एक प्रकारची त्या ठिकाणी काय येते, सिक्युरिटी येते, आणि हा डेटा पुढे VPN सर्व्हरला पास ऑन केला जातो. VPN सर्व्हरला मिळाल्यानंतर आता इथे पाठवताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमचा VPN क्लायंट पुढे डेटा पाठवतो ना त्यावेळेस तुमचा IP ऍड्रेस लपवलेला असतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक मोबाईलला किंवा लॅपटॉपला एक IP ऍड्रेस असतो जो की युनिक असतो. तर डेटा पुढे पाठवताना तो IP ऍड्रेस काय केलेला असतो, VPN वापरल्यानंतर तो हाईड केला जातो. त्यामुळे ऍक्च्युली कुठून डेटा आला आहे हे समोरच्या जिथे आपल्याला पाठवायचं आहे त्या सर्व्हरला असेल, क्लायंटला असेल, त्या व्यक्तीला असेल, त्या डिव्हाइसला असेल, आपला IP ऍड्रेस समजत नाही आणि तुमचा डेटा सेफली पुढेपर्यंत जातो. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये इंटरनेटचा यूज असल्यामुळं आपली जी काही प्रायव्हसी आहे ती काय होते, डेटा ट्रान्सफरची वाढते. सो अशा पद्धतीने तुमचं VPN वर्क होतं. आता जे काही पाहिलं त्याचा थेअरी पार्ट इथे आहे, एकदा आपण त्याच्यावरती पण नजर टाकूयात की बघा कसं VPN वर्क होतं. बाय राउटिंग और फॉरवर्डिंग ऑल युअर डेटा फ्रॉम युअर लॅपटॉप और फोन थ्रू युअर VPN टू द इंटरनेट. म्हणजेच बघा VPN कडून इंटरनेट कडे जातो
डिरेक्टली आपल्या IP ॲड्रेस वरून जात नाही, त्याच्यामुळे आपला IP ॲड्रेस काय झालेला असतो, हाईड झालेला असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे क्लायंट साईड म्हणजेच काय, आपला स्वतःचा म्हणजे जी व्यक्ती डेटा पाठवणार आहे त्या व्यक्तीचा मोबाईल किंवा लॅपटॉप, त्याला काय म्हटलेलं आहे, क्लायंट. कारण त्याच्यावरती VPN क्लायंट हे सॉफ्टवेअर काय असणार आहे, स्टोअर केलेलं असणार आहे, इन्स्टॉल केलेलं असणार आहे. आणि VPN क्लायंट सॉफ्टवेअर काय करणार आहे, तुमचा डेटा एन्क्रिप्ट करणार आणि पुढे पाठवणार. हा एन्क्रिप्टेड डेटा कशा थ्रू पास होणार आहे, हा एन्क्रिप्टेड डेटा VPN टनेल मधून पुढे जाणार आहे. त्याच्यामुळं इतर युजर्स, हॅकर्स, ॲडव्हर्टायझर्स हे तुमचा डेटा ऍक्सेस करू शकणार नाहीत आणि मग ते इंटरनेट थ्रू पुढे जाणार आहे. VPN टनेल मधून रिक्वेस्ट ही कुठे जाणार आहे, ISP. तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल ISP म्हणजे काय, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स. दोन्ही साईडला, क्लायंट साईडला आणि सर्व्हर साईडला दोन्हीकडे काय असणार आहेत, ISPs असणार आहेत. पण VPN काय करणार आहे, आपला IP ॲड्रेस हाईड करून ठेवणार आहे. त्याच्यामुळं समोरच्याला कळणार नाहीये की नेमका डेटा कुठून आलेला आहे आणि तिथून पुढे ती रिक्वेस्ट VPN सर्व्हरला जाणार आहे. अगेन VPN सर्व्हर इज अल्सो अ सॉफ्टवेअर, एक लक्षात घ्यायचं, इट इज अल्सो अ सॉफ्टवेअर. आणि मग हे सॉफ्टवेअर काय करणार आहे की तुम्ही जो दिलेला डेटा आहे, तो ती रिक्वेस्ट आहे ती पुढच्या IP ॲड्रेसला किंवा जिथं तुम्हाला जायची आहे तिथपर्यंत पाठवणार आहे. सो या पद्धतीने VPN वर्क होतं. मग हे VPN कोण कोण वापरतं किंवा कुठं कुठं वापरलं जातं, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे घरी आपण VPN स्वतःचं वापरू शकतो. आपल्या कामाच्या ठिकाणी VPNs आपण वापरू शकतो. मोठ्या मोठ्या कंपनीज, मोठे मोठे एम्प्लॉईज, कंपनीचे एम्प्लॉईज हे सर्वजण VPN वापरू शकता. जिथे जिथे तुम्हाला डेटा हा सेफ हवा आहे, डेटा हा सिक्युअर हवा आहे, त्या ठिकाणी तुम्ही VPN वापरू शकता. VPN अगदी गरजेचंच आहे असं नाही, पण वापरलं तर तुमचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते सेफ आणि सिक्युअर होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. मग VPN चे टाइप्स कोणते, तर VPN चे अनेक टाइप्स आहेत. त्याच्या कामाच्या वेवरून किंवा त्याच्या जे काही फीचर्स आहेत त्याच्यावरून अनेक टाइप पडतात, पण मेन 3 टाइप्स आहेत. ते 3 टाइप्स कोणते, रिमोट ऍक्सेस VPN, साईट टू साईट VPN. तसं पाहिलं तर दोनच आहेत. कोणते कोणते, रिमोट ऍक्सेस VPN आणि साईट टू साईट VPN. आणि साईट टू साईट VPN चे पुन्हा दोन पडतात प्रकार, इंट्रानेट बेस्ड साईट टू साईट VPN आणि एक्स्ट्रानेट बेस्ड साईट टू साईट VPN. वन बाय वन आपण हे टाइप्स बघणार आहोत. रिमोट ऍक्सेस VPN. रिमोट ऍक्सेस VPN लाच व्हर्च्युअल प्रायव्हेट डायल-अप नेटवर्क असं सुद्धा म्हणतात. काय म्हणतात, व्हर्च्युअल प्रायव्हेट डायल-अप नेटवर्क. इट इज अ युजर टू लॅन कनेक्शन युज्ड बाय दी कंपनी. जसं मगाशी सांगितलं तसं की एखादं कंपनीचं ऑफिस हे रिमोट लोकेशनला असू शकतं. म्हणजे एक ऑफिस XYZ सिटीमध्ये, दुसरं ऑफिस PQR सिटीमध्ये, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुमचे ऑफिसेस असू शकतात. किंवा एखादी व्यक्ती ही सतत कामासाठी म्हणून बाहेर असेल, कंपनीच्या बाहेर, अशा वेळेस डेटा ट्रान्सफर करण्यासाठी हे रिमोट ऍक्सेस VPN वापरले जातात. ज्या काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्या हे रिमोट ऍक्सेस VPN वापरतात, जेणेकरून त्यांचा जो काही डेटा आहे तो सिक्युअर राहणार आहे, एन्क्रिप्ट राहणार आहे आणि प्रायव्हेट राहणार आहे. मग थर्ड पार्टी सर्व्हिस प्रोव्हायडरच्या ऐवजी काय केलं जातं, तर हे व्हर्च्युअल प्रायव्हेट डायल-अप नेटवर्क्स वापरले जातात. दुसरा प्रकार मगाशी म्हणलं तसं साईट टू साईट VPN. आणि मग ह्या साईट टू साईट VPN चे दोन प्रकार आहेत, इंट्रानेट बेस्ड आणि एक्स्ट्रानेट बेस्ड. इंट्रानेट बेस्ड म्हणजे काय, जर कंपनीला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिमोट लोकेशन्स आहेत आणि त्यांना एका सिंगल प्रायव्हेट नेटवर्क मध्येच सगळं जॉईन करायचं असेल तर ते VPN वापरू शकता. मग त्या कंपन्यातलं जे लॅन आहे ते लॅन एकमेकांना कनेक्ट केलं जातं विथ द हेल्प ऑफ VPN सॉफ्टवेअर.
इंट्रानेट वेगळं आणि इंटरनेट वेगळं. कंपनीच्या आतमध्ये कंपनी पुरतं मर्यादित असलेलं जे नेटवर्क असतं त्याला काय म्हणतात? इंट्रानेट. आणि जे ऑल ओव्हर पब्लिकली असतं, ॲक्सेसिबल नेटवर्क असतं, त्याला काय म्हणतात? इंटरनेट. इंट्रानेटमध्ये फक्त पर्टिक्युलर ऑफिसमधले, पर्टिक्युलर कंपनीमधलेच कम्प्युटर्स एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. त्यानंतर दुसरा ह्याचा टाईप आहे एक्स्ट्रानेट बेस्ड. जर कंपनीला एखाद्या दुसऱ्या कंपनी बरोबर टायअप करायचा आहे, बघा 2 कंपन्या वेगळ्या आहेत पण त्यांना त्यांच्यामधला डेटा हा सेफ ठेवायचा आहे, सिक्युअर ठेवायचा आहे, तर अशा वेळेस एका कंपनीचं लॅन आणि दुसऱ्या कंपनीचं लॅन असं दोन्ही एकमेकांना VPN थ्रू कनेक्ट केलं जातं आणि मग एक प्रकारचं शेअर्ड एन्व्हायरमेंट होतं आणि 2 कंपन्यांमधला डेटा हा प्रॉपरली काय केला जातो? ट्रान्सफर केला जातो. हे जे प्रोटोकॉल्स आहेत, मग असे सांगितलं तसं प्रोटोकॉल म्हणजे काय? रूल्स अँड रेग्युलेशन्स. प्रोटोकॉल म्हणजे काय? रूल्स अँड रेग्युलेशन्स. मग व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचे मेजॉरिटीली 3 प्रोटोकॉल्स आहेत. हे तीनही प्रोटोकॉल्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग कोणते कोणते आहेत हे प्रोटोकॉल? तर बघा, पहिला प्रोटोकॉल आहे PPTP. दुसरा प्रोटोकॉल आहे L2TP आणि तिसरा प्रोटोकॉल आहे IPsec. या तिन्ही पैकी जो युजफुल आहे किंवा ज्या पद्धतीची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीचा प्रोटोकॉल हा वापरला जातो. या तिन्ही प्रोटोकॉल मध्ये ऑथेंटिकेशन वरती भर दिलेला आहे. ऑथेंटिकेशन म्हणजे काय? जसं आपण युजर नेम पासवर्ड टाकतो आणि आपलं जी काही आपली आयडेंटिटी आहे ती ऑथेंटिकेट करतो, त्याच पद्धतीने हे तिन्ही प्रोटोकॉल ऑथेंटिकेशन आपल्याला प्रोव्हाइड करतात. डेटा इंटिग्रिटी म्हणजे आपला जो काही डेटा आहे तो आपल्यापुरताच मर्यादित राहणार आहे, त्याची प्रायव्हसी मेंटेन केली जाते. एन्क्रिप्शन वरती ह्या तिन्ही प्रोटोकॉलचा भर आहे आणि तसंच क्लायंट आणि सर्व्हर मध्ये जे काही कनेक्शन होणार आहे ते सिक्युअर असणार आहे, सेन्सिटिव्ह असणार आहे, आयडेंटिटी हाईड केले जाणार आहे आणि हे तीनही प्रोटोकॉल ह्या तीनही गोष्टींची काळजी घेतं. मग PPTP म्हणजे काय? त्याचा लॉंग फॉर्म काय आहे? पॉइंट टू पॉइंट टनेलिंग प्रोटोकॉल. MCQ ला विचारलं जाऊ शकतं. PPTP, व्हॉट इज PPTP? पॉइंट टू पॉइंट टनेलिंग प्रोटोकॉल. मायक्रोसॉफ्ट कंपनीने हा प्रोटोकॉल बनवलेला आहे आणि हा जो काही प्रोटोकॉल आहे हा अनेक VPN सॉफ्टवेअर वापरतात. जनरली विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम साठी हा प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला आहे. आता बघा, जसं अनेक वेंडर्स असतात. वेंडर्स म्हणजे काय? वेगवेगळे सॉफ्टवेअर तयार करणारे वेगवेगळे कंपनीज असतात, त्यांना आपण काय म्हणतो? व्हेंडर्स. मग मायक्रोसॉफ्ट आहे, सिस्को आहे, IBM आहे, असे अनेक जण एका पर्टिक्युलर सॉफ्टवेअर काय करत असतात? तयार करत असतात आणि ज्याला जे सुटेबल वाटतं, ज्याला जे ऍडव्हान्टेजेबल वाटतं ते काय केलं जातं? वापरलं जातं. मग हे जे मायक्रोसॉफ्टने बनवलेलं आहे त्याच्यामध्ये काही वीक सिक्युरिटी फीचर्स होते, त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा काय केलं, ते सॉफ्टवेअर इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्हाला माहिती आहे की अनेक सॉफ्टवेअर्स मार्केटमध्ये येतात आणि त्याचे नवनवीन व्हर्जन्स प्रत्येक वेळेस येतात. का नवीन व्हर्जन्स येतात? कारण आधीच्या सॉफ्टवेअरमध्ये काही कमतरता असते, ती कमतरता भरून काढण्यासाठी काय केलं जातं? नवीन व्हर्जन्स केले जातात. म्हणजे आता जे काही आपण 3 प्रोटोकॉल बघणार आहोत ते सगळे खूप छान कम्प्लीट असे नाहीयेत. त्याच्यामध्ये सुद्धा काही डिसएडव्हान्टेजेस आहेत, पण ते डिसएडव्हान्टेजेस ओव्हरकम करून नवीन नवीन व्हर्जन सुद्धा मार्केटमध्ये येतात. मग पॉइंट टू पॉइंट टनेलिंग प्रोटोकॉल हा मायक्रोसॉफ्टने डिझाईन केलेला आहे. बऱ्याचदा VPN क्लायंट्स हा प्रोटोकॉल वापरून काम करतात. किंवा दुसरा कोणता आहे बघा, तर दुसरा आहे लेयर 2 टनेलिंग प्रोटोकॉल. लेयर 2 टनेलिंग प्रोटोकॉल म्हणजे काय?
तर ओरिजिनली सिस्को कंपनीने हा प्रोटोकॉल बनवलेला आहे आणि हा PPTP ला कॉम्पिटिटर आहे. म्हणजेच काय, तर दोघांचं वर्किंग सेम आहे पण कंपन्या वेगवेगळ्या आहेत. आणि सुरुवातीला काय होतं की हा जो का L2TP प्रोटोकॉल आहे हा सिस्कोच्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये वापरला जायचा. पण नंतर काय झालं की जसं जसं ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस समजायला लागले तसं तसं मग PPTP L2TP हे कंबाईन करून, ज्याला आपण म्हणतो की कॉम्बिनेशन करून वापरले जाऊ लागले. आणि जनरली OSI मॉडेलमध्ये जी डेटा लिंक लेअर असते तिथं हा वापरला जातो. आणि कधी कंबाईन करून वापरला जातो किंवा कधी एकट्यामध्येच वापरला जातो. आणि तिसरा प्रोटोकॉल आहे इंटरनेट प्रोटोकॉल सिक्युरिटी प्रोटोकॉल, IPsec. IP फॉर इंटरनेट प्रोटोकॉल अँड सेक फॉर सिक्युरिटी. आता त्याच्या नावामध्येच आहे, सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्यासाठी हा प्रोटोकॉल वापरला जातो. त्याच्यामध्ये सर्वात चांगले असे एन्क्रिप्शन अल्गोरिदम्स वापरलेले आहेत, ऑथेंटिकेशन टेक्निक्स वापरलेले आहेत. टनेल आणि ट्रान्सपोर्ट हे दोन मोड ह्याच्यामध्ये वापरले जातात. मग टनेल मध्ये काय असतं, तर ज्यावेळेस तुम्ही एखादा डेटा पाठवता X ठिकाणाहून Y ठिकाणावरती, तुम्ही ज्यावेळेस डेटा पाठवता तर तो पॅकेट्स मधून पाठवला जातो आणि त्या पॅकेट्सला हेडर म्हणजेच काय ऍड्रेस असतो आणि पेलोड म्हणजे डेटा असतो. तर मग टनेल मोड म्हणजे काय, तर तुमचं हेडर आणि पेलोड दोन्ही काय केलं जातं, एन्क्रिप्ट केलं जातं. आणि ट्रान्सपोर्ट मोड मध्ये काय केलं जातं, फक्त पेलोड एन्क्रिप्ट केला जातो. MCQ ला प्रश्न विचारला जाऊ शकतो की डॅश डॅश एन्क्रिप्ट्स दी हेडर अँड पेलोड ऑफ इच पॅकेट. तुम्ही काय सांगू शकता, हे कशामध्ये होतं, कोणत्या मोड मध्ये होतं, टनेल मोड मध्ये होतं. आणि ट्रान्सपोर्ट मोड मध्ये काय होतं, फक्त पेलोड हा एन्क्रिप्ट केला जातो, त्याचं जे काही हेडर आहे ते एन्क्रिप्ट केलं जात नाही. मग हा IPsec जो प्रोटोकॉल आहे तो राउटर टू राउटर एन्क्रिप्शन करतो, फायरवॉल टू राउटर एन्क्रिप्शन करतो, PC म्हणजे पर्सनल कम्प्युटर टू राउटर, पर्सनल कम्प्युटर टू सर्व्हर, या प्रकारे कोणत्याही दोन डेटा मध्ये तो काय करतो, एन्क्रिप्शन करतो. नेक्स्ट पॉइंट आहे VPN टनेलिंग. नाउ व्हॉट इज VPN टनेलिंग? तर जसं मग अशी सांगितलं की डेटा ज्यावेळेस VPN क्लायंट कडून VPN सर्व्हरला जातोय त्यावेळेस तो कशा थ्रू जातोय, VPN टनेल थ्रू. मग हे VPN टनेल पण दोन प्रकारचे आहेत. पहिला प्रकार आहे व्हॉलेंटरी टनेलिंग आणि दुसरा प्रकार आहे कंपल्सरी टनेलिंग. मग व्हॉलेंटरी टनेलिंग म्हणजे काय, तर तुमचा VPN क्लायंट सर्व कनेक्शन सेटअप मॅनेज करणार. बघा, कनेक्शन सेटअप म्हणजे काय, ते सॉफ्टवेअर, कुठून कसा डेटा पाठवायचा, कुठून पुढच्या प्रोसेस करायच्या, सर्व सेटिंग्स कोण मॅनेज करणार, क्लायंट. व्हॉलेंटरी टनेलिंग मध्ये कोण मॅनेज करणार, क्लायंट. आणि कंपल्सरी टनेलिंग मध्ये कोण मॅनेज करतं, तर कॅरियर नेटवर्क प्रोव्हायडर. कॅरियर नेटवर्क प्रोव्हायडर म्हणजे काय, सर्व्हर. VPN सर्व्हर काय करणार आहे, हे सगळं मॅनेज करणार आहे. सो व्हॉलेंटियर टनेलिंग म्हणजे VPN क्लायंट मॅनेजेस ऑल दी कनेक्शन, आणि कंपल्सरी टनेलिंग म्हणजे काय, तर कॅरियर नेटवर्क प्रोव्हायडर मॅनेजेस ऑल दी कनेक्शन सेटअप. मग जो कोणी वापरणार आहे त्या पद्धतीने त्याला त्या टाईप मध्ये आपण काय करणार आहोत, कॅटेगराईज करणार आहोत. खाली एक डायग्राम दिलेली आहे, त्या डायग्राम मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने टनेलिंग केलेलं आहे. बघा, इथे क्लायंट मोडेम थ्रू इंटरनेट, क्लायंट ISDN थ्रू इंटरनेट, PPTP L2TP प्रोटोकॉल वापरलेले आहेत आणि रिमोट सर्व्हरला ऍक्सेस दिलेला आहे. सो इथे बघा, क्लायंट म्हणजे सिंगल कम्प्युटर टू सर्व्हर, कंपनी लॅनला ऍक्सेस आहे. आणि खालचं जे टनेल बनवलेलं आहे ते दोन लॅन मध्ये बनवलंय, लॅन टू लॅन. हे कंपनी लॅन सर्व्हर, कंपनी लॅन सर्व्हर. लॅन टू लॅन इथे काय बनवलेलं आहे, कनेक्शन बनवलेलं आहे. म्हणजे तुम्ही सिंगल PC टू सर्व्हर कंपनी लॅन आणि लॅन टू लॅन सुद्धा कनेक्शन्स बनवू शकता थ्रू VPN.
मग हे जे टनेलिंग आहे, हे टनेलिंग कशा पद्धतीने काम होतं किंवा ज्यावेळेस एखादं प्रायव्हेट नेटवर्क तयार केलं जातं, तर टनेलिंग काय करतं की तुमचं जे पूर्ण पॅकेट आहे ते दुसऱ्या पॅकेटमध्ये ठेवतं आणि मग ते नेटवर्क वरती पाठवतं. मग हे पाठवण्यासाठी सुद्धा 3 वेगवेगळे प्रोटोकॉल्स हे टनेलिंग वापरतं. टनेलिंग करण्यासाठी 3 प्रोटोकॉल्स वापरले जातात. पहिला आहे पॅसेंजर प्रोटोकॉल, दुसरा आहे एनकॅप्सुलेटिंग प्रोटोकॉल, तिसरा आहे कॅरियर प्रोटोकॉल. पॅसेंजर प्रोटोकॉल काय करणार आहे की तुमचा ओरिजिनल डेटा कशा पद्धतीने पाठवायचा हे ठरवणार आहे आणि मग त्यासाठी IPX, IP हे प्रोटोकॉल वापरले जातात. दुसरं काय आहे एनकॅप्सुलेटिंग प्रोटोकॉल. मग तुमचा जो काही ओरिजिनल डेटा आहे त्याच्या भोवती कोणता प्रोटोकॉल लावला जाईल, एनकॅप्सुलेटिंग प्रोटोकॉल. मग GRE, IPsec, L2F, PPTP, L2TP यापैकी कोणताही एक प्रोटोकॉल वापरून एनकॅप्सुलेशन केलं जाईल. आणि तिसरा प्रोटोकॉल म्हणजे कॅरियर प्रोटोकॉल, की जे काही नेटवर्क थ्रू तुमचा डेटा ट्रॅव्हल होणार आहे तो ट्रॅव्हल करताना कोणता प्रोटोकॉल यूज केला जाईल, कॅरियर प्रोटोकॉल. जसं मगाशी सांगितलं की प्रोटोकॉल म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन. मग पॅसेंजर म्हणजे ओरिजिनल डेटा पाठवण्यासाठीचे रूल्स अँड रेग्युलेशन साठी वेगळा प्रोटोकॉल, डेटा एनकॅप्सुलेशन साठी वेगळा प्रोटोकॉल आणि डेटा ट्रान्सफर करणं म्हणजे डेटा कॅरी करण्यासाठी कॅरियर प्रोटोकॉल. अशा पद्धतीने 3 वेगळे प्रोटोकॉल्स हे टनेलिंग मध्ये वापरले जातात. आता VPN सिक्युरिटी म्हणजेच फायरवॉल. मग ज्यावेळेस तुम्हाला आता VPN सुद्धा आपल्याला सिक्युअर हवं, मग हे डेटा सिक्युअर ठेवण्यासाठी तर फायरवॉल्स वापरले जातात किंवा एन्क्रिप्शन्स वापरले जातात किंवा जसं पाहिलं तसं IPsec प्रोटोकॉल्स वापरले जातात किंवा AAA सर्व्हर्स वापरले जातात. यापैकी कोणतीही एक टेक्नॉलॉजी वापरून VPN ला काय केलं जातं, सिक्युरिटी दिली जाते. मग VPN चे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर सर्वात महत्वाचं म्हणजे पहिला ऍडव्हान्टेज आहे अनब्लॉक वेबसाईट अँड बायपास फिल्टर्स. तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल किंवा शाळेत असाल, कॉलेजमध्ये असाल, तर तुमच्या लक्षात येईल की त्या ठिकाणी जे लॅन कनेक्शन असतात, त्या ठिकाणी जे इंटरनेट असतं, तर त्या ठिकाणी अनेक साइट्स ह्या ब्लॉक केलेल्या असतात किंवा बॅन केलेल्या असतात. त्या आपल्याला पर्टिक्युलर सोशल नेटवर्किंग साईट असतील, मूव्ही साइट्स असतील, या साइट्स आपल्याला तिथं ओपन होत नाहीत. मग ह्या साइट्स तुम्हाला त्या पर्टिक्युलर रिजन मध्ये, त्या पर्टिक्युलर नेटवर्क मध्ये ओपन करायच्या असतील तर VPN तुम्हाला मदत करतं. ज्या काही साइट्स ब्लॉक केलेल्या आहेत त्या अनब्लॉक करण्याचं काम VPN करतं. तसंच जर त्या ठिकाणी काही फिल्टर्स लावलेले असतील तर ते फिल्टर सुद्धा VPN थ्रू काय केले जातात, पास केले जातात. मग जर तुम्हाला एखादी वेबसाईट अनब्लॉक करायची असेल तर तुम्ही VPN चा वापर करू शकता. सेकंड ऍडव्हान्टेज आहे बायपास रिजनल रिस्ट्रिक्शन्स. अनेकदा असं होतं की एखाद्या देशातला YouTube कंटेंट किंवा गुगलवरचा डेटा हा दुसऱ्या देशात मध्ये आपल्याला दिसत नाही किंवा त्यांचा डेटा आपल्याला दिसत नाही कारण त्या पद्धतीचे सेटिंग्स त्यांनी केलेले असतात. मग तुम्हाला अशा ब्लॉक्ड वेबसाईट वरचा, ब्लॉक्ड रिजनल रिस्ट्रिक्शन्स वरचा डेटा पाहायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, VPN थ्रू हा डेटा बघू शकता. त्याच्यामुळे रिस्ट्रिक्टेड कंटेंट पाहण्यासाठी, ब्लॉक्ड कंटेंट पाहण्यासाठी तुम्ही हे बायपास रिजनल रिस्ट्रिक्शन्स करण्यासाठी तुम्ही VPN वापरू शकता. आणि तुमचे जे काही गव्हर्नमेंट असेल, त्या देशाची गव्हर्नमेंट असेल, त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही की तुम्ही हा डेटा ऍक्सेस करताय. त्याचं कारण काय आहे की VPN वापरल्यानंतर आपली आयडेंटिटी काय होते, हाईड होते. आपला IP ऍड्रेस काय होतो, हाईड होतो. थर्ड याचा यूज काय आहे, ऍक्सेस जिओ ब्लॉक्ड वेबसाइट्स. जसं की अनेक कंपन्यांमध्ये किंवा अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स असतात, वेगवेगळ्या सर्व्हिसेस ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतात. पण बऱ्याचदा
अशा साइट्स ह्या इतर देशांमध्ये ब्लॉक्ड असल्यामुळं आपल्याला त्या ऍक्सेस करता येत नाही. तिथल्या ऑपॉर्च्युनिटीज, तिथल्या स्पेशल ऑफर्स आपल्याला यूज करता येत नाहीत. मग अशा वेळेस तुम्ही VPN चा वापर करून त्या पर्टिक्युलर देशामधल्या जे काही स्पेशल ऑफर्स आहेत, स्पेशल सर्व्हिसेस आहेत, स्पेशल वेबसाईट्स आहेत, त्या काय करू शकता तुम्ही बघू शकता. त्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स तुम्ही गेन करू शकता. सो त्यासाठी सुद्धा VPN वापरले जातात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट करता इंटरनेटवरती, तर तुमचा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर हा तुमचं काय करतो, प्रत्येक वेळेस ट्रॅक असतो त्याचा, की तुम्ही किती वेळ त्याच्यावरती घालवताय, तुम्ही केव्हा लॉग इन केलं, केव्हा लॉग आउट केलं. या सर्व गोष्टी तुम्ही ज्यावेळेस तुमचा डेटा वापरून इंटरनेट थ्रू ब्राउझिंग करत असता, सगळं रेकॉर्ड काय होत असतं, रेकॉर्ड होत असतं. पण जर तुम्हाला तुमची ब्राउझिंग हिस्ट्री किंवा ऍक्टिव्हिटी ही तुमच्या लोकल नेटवर्क पासून हाईड करायची असेल, तुमचा ISP हाईड करायचा असेल, तर अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, VPN वापरू शकता. VPN मुळे ISP ला कळणार आहे की तुम्ही तुमच्या इंटरनेटवरती काय करत आहात, कोणती ऍक्टिव्हिटी करत आहात. तर हे सगळं मास्किंग केलं जाणार आहे थ्रू VPN. युअर IP ॲड्रेस इज मास्क्ड म्हणून सुद्धा तुम्ही VPN वापरू शकता. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईन अनॉनिमिटी आणि प्रायव्हसी हे जपले जातात. अनॉनिमिटी म्हणजेच काय, तर हायडिंग ऑफ नेम, हायडिंग ऑफ आयडेंटिटी. मग इंटरनेटवरती तुमची प्रत्येक गोष्ट ही ट्रॅक होत असते. वेबसाईटवरती कुठल्या तुम्ही व्हिजिट केलं, कुठल्या वेब सर्व्हरला व्हिजिट केलं, आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी IP आणि लोकेशन तुमचा काय होत असतो, रिव्हील होत असतो. मग अशा वेळेस तुमची आयडेंटिटी हाईड करण्यासाठी तुमचा जो काही बिहेवियर आहे, तुमचं जे काही तुमच्या जे काही स्टेप्स आहेत त्या अनहाईड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, VPN वापरू शकता. थोडक्यात काय, की तुमची आयडेंटिटी ह्या ठिकाणी लीक होणार नाही, तुमची प्रायव्हसी, तुमची सिक्युरिटी मेंटेन होणार आहे. त्यासाठी तुम्ही VPN वापरू शकता. जसं आत्ता सांगितलं तसं, की सेफ आहे, त्याच्यामुळे VPN वापरलं जातं आणि तुमचा डेटा हॅक होण्याचे चान्सेस हे खूप कमी होतात. त्याच्यामुळे सुद्धा पब्लिक वायफाय पेक्षा VPN वापरून तुम्ही जर ऍक्सेस घेतला तर तो कायम आणि नेहमी कसा असणार आहे, एनहान्स असणार आहे, चांगला असणार आहे. जसे प्रत्येक गोष्टीचे ऍडव्हान्टेजेस असतात, तसेच प्रत्येक गोष्टीचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा असतात. मग डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, जर तुम्ही VPN वापरत असाल तर तुमचं इंटरनेट कनेक्शन हे स्लो होतं, आणि इंटरनेट कनेक्शन स्लो झालं की तुम्हाला रिसीव्ह होणारा डेटा हा हळूहळू येणार आहे. त्याच्यामुळे तुमचा जो स्पीड आहे तो कमी होणार आहे. त्यामुळे तुमच्या कामाला तुम्हाला वेळ लागू शकतो. सेकंड डिसएडव्हान्टेज काय आहे, तर VPN मध्ये तुमच्या ऍक्टिव्हिटीज रेकॉर्ड होणार आहे. आता बघा, पहिल्या केसमध्ये काय, की आपण इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर थ्रू सगळं ऍक्सेस करतोय, तर आपला जे काही रेकॉर्ड आहे, मी कोणत्या वेबसाईटला व्हिजिट दिली, कोणत्या वेबसाईटवरून लॉग आउट केलं, कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवला, ह्या सगळ्या गोष्टी ह्या ISP ला रेकॉर्ड होत असतात. पण आपण VPN वापरलं तर ते ISP ला रेकॉर्ड न होता बऱ्याचदा VPN वाले ते रेकॉर्ड करतात. आता VPN जर सिक्युअर आहे आपण म्हणतोय, पण त्या ठिकाणी जर फ्रॉड झाला तर आपला हा सगळी लॉग ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, रिव्हील होणार आहे, आणि त्यामुळे पुन्हा क्राईम घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे VPN मध्ये सुद्धा आपल्या ऍक्टिव्हिटीज ट्रॅक होतात. मग जर VPNच हॅक झालं, त्या ऍक्टिव्हिटी लॉग जर सपोज हॅक झाले, तर मग त्या ठिकाणी पुन्हा प्रश्नचिन्ह आहे की खरंच हे सेफ आहे की नाही. त्याच्यामुळं VPN, बरेचसे VPN तुमच्या ऍक्टिव्हिटीज लॉक करतात, काही VPN लॉग करत नाहीत. लॉक करणं म्हणजे काय, स्टोअर करणं, ठेवणं. त्यानंतर थर्ड ऍडव्हान्टेज काय आहेत, स्पेसिफिक ब्लॉकेड्स ऑफ VPN सर्व्हिसेस. ज्यावेळेस तुम्ही नेटफ्लिक्स वगैरे वापरता, तर अशा ठिकाणी काही काही ज्या कंपन्या आहेत त्या VPN ला ऍक्सेस देत नाहीत.
म्हणजे VPN थ्रू एखादा ऑथेंटिकेट युजर आला आणि त्याला ती सर्व्हिस हवी असेल तर ती ओपन होत नाही. म्हणजे VPN वापरणारा व्यक्ती नेटफ्लिक्स बघू शकत नाही. त्याचं कारण नेटफ्लिक्स वाल्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स, कारण की त्यांना सुद्धा असं अनवॉन्टेड अनऑथराइज्ड युजर कडून अनॉनिमस आयडेंटिटी आपली जाणार आहे आणि त्या पद्धतीचे युजर्स त्यांना नको असतात. त्याच्यामुळं अनेक कंपन्या ह्या VPN सर्व्हिसेस थ्रू आलेल्या रिक्वेस्ट ह्या डिनाय करतात आणि मग अनेकदा आपल्याला VPN वापरत असल्यामुळे सुद्धा काही गोष्टींना काय होतं, आपल्याला ब्लॉक होतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉस्ट. काही VPN हे फ्री आहेत, काही VPN हे पैसे देऊन मंथली सबस्क्रिप्शन असेल, अॅन्युअल सबस्क्रिप्शन असेल, अशा बेसिस वरती आपल्याला मिळतात. जसं मगाशी सांगितलं तसं फ्री VPN सर्व्हिसेस असतील तर काय होणार आहे की त्याच्यामध्ये मिळणारे फीचर्स पण कमी असणार आहेत आणि जर एखाद्या ह्याच्यामध्ये कॉस्ट आपल्याला मिळत असेल तर मग त्याच्या थ्रू मिळणारे ॲडव्हान्टेजेस आपल्याला जास्ती मिळणार आहेत. सो ह्या पद्धतीने की कॉस्ट हा सुद्धा एक बेनिफिट डिसएडव्हान्टेज आहे की जर तुम्हाला चांगली सर्व्हिस हवी असेल तर तुम्हाला त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न, VPN खरोखर लीगल आहेत का इल्लीगल आहेत? तर अनेक देशांमध्ये VPN हे लीगल आहे, पण काही देशांमध्ये VPN हे इल्लीगल समजलं जातं, कारण की आपली आयडेंटिटी ही हाईड होते आणि आयडेंटिटी हाईड करणं म्हणजेच एक प्रकारचा इल्लीगलपणा येतो. मग ह्याच्यावरून फ्रॉड्स होऊ शकतात, सायबर क्राईम्स होऊ शकतात. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात गुन्हे होऊ शकतात. त्याच्यामुळं बऱ्याचदा काही कंट्रीजमध्ये VPN हे लीगल आहेत, तर काही कंपन्यांमध्ये, काही कंट्रीजमध्ये VPN हे इल्लीगल कन्सिडर केले जातात. VPN वापरणाऱ्या युजर्सला अनेक वेबसाईट्सला काय केलं जातं, ब्लॉक केलं जातं. मग खरोखर VPN नेसेसरी आहे का? अगेन इट डिपेंड्स ऑन युअर नीड्स अँड ॲक्टिव्हिटीज. तुम्हाला खरोखर किती आवश्यकता आहे त्याच्यावर VPN ची नेसेसिटी ठरलेली आहे. खूप प्रमाणात हायली सेन्सिटिव्ह डेटा जर तुम्ही ट्रान्सफर करत असाल तर VPN वापरणं बेस्ट आहे. पण इन जनरल डेटा असेल आणि खूप प्रमाणात सिक्युरिटी त्याला लागत नसेल, डेटा खूप प्रायव्हेट नसेल, सेन्सिटिव्ह नसेल, तर तुम्ही VPN नाही वापरलं तरी चालणार आहे. पण ऑनलाईन सिक्युरिटी, प्रायव्हसी आणि अनॉनिमिटी जतन करण्यासाठी तुम्हाला VPN वापरणं गरजेचं आहे. सो जे मॅलिशियस थ्रेट्स आहेत, हॅकर्स आहेत, त्यांच्यापासून तुमचं संरक्षण होणार आहे. VPN हे 100% सेफ आहे का? तर नाही. कोणतीही गोष्ट जी इंटरनेटवरती अवेलेबल आहे ती 100% सिक्युअर नाहीये, पण त्यातल्या त्यात संपूर्णपणे हार्मफुल आहे असंही आपल्याला म्हणता येणार नाही. इज VPN लीगल इन इंडिया? तर येस, VPNs आर लीगल इन इंडिया. भारतामध्ये VPN हे लीगल समजलं जातं आणि बराचसा फ्री ॲक्सेस घेण्यासाठी इंटरनेटवरील बऱ्याचशा गोष्टी ॲक्सेस करण्यासाठी तुम्ही VPN वापरू शकता. फक्त हे VPN वापरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची इल्लीगल ॲक्टिव्हिटी किंवा क्राईम करायचा नाहीये. अदरवाईज तुमचं ते सगळं ट्रॅक होऊन तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतात किंवा त्याचं जे काही त्याचे होणारे दुष्परिणाम आहेत ते तुम्हाला फेस करावे लागतील. सो जरी तुम्ही VPN वापरलं तरी त्याचा उपयोग हा चांगल्या कामासाठीच तुम्हाला करायचा आहे. मग VPN ची सिक्युरिटी ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही VPN कनेक्शन घेणार आहात त्याच्यासोबत तुम्हाला फायरवॉलचा यूज करायचाच आहे. त्याच्यामुळे तुमचं VPN कनेक्शन स्ट्रॉंग होणार आहे. VPN वापरत असाल तर IDS म्हणजे इंट्रुजन डिटेक्शन सिस्टीम, IPS म्हणजे इंट्रुजन प्रिव्हेन्शन सिस्टीम तुम्हाला वापरायचे आहेत, जेणेकरून सायबर अटॅक्स तुम्ही थांबवू शकता.
त्यानंतर बऱ्याचदा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर हे अनेक जण वापरत नाहीत, तर VPN वापरत असाल तर अँटीव्हायरस सॉफ्टवेअर तुम्हाला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे, जेणेकरून हार्मफुल व्हायरसेस पासून तुमच्या कम्प्युटरचं, तुमच्या मोबाईलचं संरक्षण होईल. जर एखादी सिस्टीम अनसिक्युअर असेल, अनमॅनेज्ड असेल, तर त्या ठिकाणी VPN कनेक्शन करूनच तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही नेटवर्क कनेक्शन्स घेणार आहात किंवा जर एखाद्या ठिकाणी अनऑथराइज्ड अटेम्प्ट झाला, तर तुम्हाला तुमचे लॉग रेकॉर्ड्स हे कायम चेक करायचे आहेत. त्याच्यामुळं फ्रॉड्युलंट ऍक्टिव्हिटी तुम्ही काय करू शकता, गेस करू शकता. त्यानंतर जे नेटवर्क आणि सिक्युरिटी ऍडमिनिस्ट्रेटर्स असतील किंवा सपोर्टिंग स्टाफ्स आहेत, जे VPNचं सर्व काम बघतात, त्यांना ट्रेनिंग देणं गरजेचं आहे, जेणेकरून बेस्ट सिक्युरिटी प्रॅक्टिसेस आणि पॉलिसीज ह्या फॉलो केल्या जातील आणि VPN चा बेस्ट यूज आपण करू शकू. VPN च्या ज्या सिक्युरिटी पॉलिसीज आहेत किंवा गाईडलाईन्स आहेत, त्या वेगवेगळ्या पार्टीजच्या कंट्रोलमध्ये आणि त्यांच्या गव्हर्न मध्ये असतात, त्यांच्या अंडर असतात. सो त्या ठिकाणी वेगवेगळ्या पॉलिसीज आणि गाईडलाईन्सचा अप्रोप्रिएट यूज करणं गरजेचं आहे. VPN एंट्री पॉइंट्स हे नेहमी डिमिलिटराइज झोन मध्ये ठेवले तर तुमचे इंटरनल नेटवर्क हे चांगल्या पद्धतीने काय केलं जातं, प्रोटेक्ट केलं जातं. ज्या ठिकाणी टनेल स्प्लिटिंग असेल त्या ठिकाणी तुम्हाला VPN वापरायचं नाहीये, जेणेकरून तुमचा जो काही डेटा आहे तो काय होईल, इंटरप्ट होईल. आणि जर तुम्ही स्प्लिट टनेलिंग वापरत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला फायरवॉल आणि IDS वापरणं गरजेचं आहे. जर इंटरनल नेटवर्क मध्ये काही ऍक्सेस रिस्ट्रिक्ट आणि कंट्रोल्ड असेल तर त्या ठिकाणी तुम्ही शक्यतो ऍक्सेस करण्याचा प्रयत्न करायचा नाही. सो अशा पद्धतीने VPN तुम्ही वापरू शकता. त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघून खरंच आपल्याला किती आवश्यकता आहे आणि किती आवश्यकता नाही हे तुम्ही ठरवू शकता. या सेशन नंतर तुम्हाला एक क्विज देण्यात येणार आहे. ती क्विज सर्व विद्यार्थ्यांनी सोडवायची आहे. Thank you.